अजून आदू पाच पाच फुगवतोय. मेसी 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 उद्यापासून बोलूया असं. देऊ शकतो उद्यापासून बोलूया. ह्यानी मला एक ट्रिक सांगितला ना. ह्यानी ते पांढरे दिसतात ना त्याच्यावर पावलं टाकायची. ते बघ ते बघ ते बघ. मग अशी आपल्याला चालायची शिस्त लागते. आता पोरं बसले तर ऊसाचा रस पियाला. रसाचा ऊस. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आम्ही काल आलेलो. मी चिपळूणला चिपळूणमध्ये गावी आलो. काल आलेलो. काल रात्री इथेच राहिलो दादाकडे. आता जातोय गावी. पहिला आलोय पागेवर ते पेट्रोल भरायला. त्यांचं जातो आता डायरेक्ट गावी. आमच्या इकडचे बंदे होते, परत रिटर्न मारलेलं आणि आता आलेलं इकडे. तर इकडे पेट्रोल भरायचं आणि डायरेक्ट गावी. आता जाऊया डायरेक्ट गावी जाऊया. तर आता मी आलोय घरी आणि मला भेटलं आपली कंपनी. ते पुणेकर मुंबईकर होते. हा आफ्रिकन, हे पुणेकर, हा इकडचा चिपळूणकर, या सगळे असे आम्हाला भेटलेत. तर आता आम्ही जातोय. कशासाठी आलेला आहे? आम्ही आलेला आहे वर्धापन दिनासाठी. तर वर्धापन तुम्हाला दिन माहिती नसेल तर पण तो सकाळी सांगतो उद्या. आधीचे पप्पा सध्या आफ्रिकेत राहतात. ते आता आलेत वर्धापन दिनासाठी. आदू खास असं काहीतरी आहे. जेवायला बोलवत आहेत पण पूर्ण जात नाहीत. चला जेवायला, चला आमच्या घरात. चला आमच्या घरात जेवायला. हा पोरं मॅच खेळायला आली पण मॅच कॅन्सल झाली काल. तर आता आम्ही जातोय चिपळूणला. बघूया पुढे कसं काय. 1 hour later. पहिले ही लावायची, ही बोरो प्लस. त्याच्यानंतर लावायची पावडर. त्याच्यामुळे होतं काय माहिती आहे काय, पावडर फुटत नाही. तर तुम्ही पण घ्या. फ्रीमध्ये प्रमोशन करतोय बोरो प्लस. पहिली बोरो प्लस, त्यानंतर आपली पावडर थोडी काय. पडत नाही. त्यानंतर पॉन्ड. बघा फुटले पावडर नाही. आणि पण फुटलं लावला नाही. फुटले पावडर नाही. आम्ही असं दिसता बाई, दिसत नाही मस्त. तर आता आपली पोरं निघाले त्याकडे चिपळूणला जायला. आम्ही जातोय फुगे आणायला. म्हणजे फुगे काय, उद्या वर्धापन दिन आहे त्याच्यामुळे फुगे आणायला जातोय. फुगे आणायला जातोय 1 2 3 4 5 आणि मी 1 6. आणि दोघं येणार. ते दोघं आली तर येतील 7 8. असे 8 जण फुगे घ्यायला जातोय फक्त. स्वेटर ठेव रे. अरे तू पेट्रोल टाकायचं आहे ना. नको, ते फुल आहे ना. नाही 3 गाड्या आहेत. मग झाला 100 रुपये पण नाही. अरे नाही, मी काय बोलतो ते, तू पेट्रोल टाकूया आणि त्याला व्हिडिओ पाठवूया. मला पेट्रोल भरलाय करून असं बोलतो. त्याला बघू दे म्हणजे अजून पडतील आपली. तर असे काहीतरी आपले पोरं आहेत. तर आता आम्ही निघालोय. ही आपली गाडी. पब्लिक निकल गई है, हात करा. आता आम्ही जातोय. बस स्टँड काढतोय. सगळा काढलाय. चलो. तर आता आम्ही आलोय नारायण तलावला. आम्हाला जायचं तो फुगे घ्यायला. पण आता आम्ही आलोय नारायण तलावला. फुगे घेऊ 7 8 वाजता. घेऊ का ते घेऊन काय हा असं नारायण तलाव. मी जो फर्स्ट टाइम आलोय खरंच. बिबट्या वाटतं इकडे भेटणार आहे.
गुरुवारचा बिबट्या भेटतो इथे. गुरुवारचा बिबट्या. फक्त गुरुवारचा दिसतो. आज 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 आहे रोज. आम्हाला आता कॉलेजच्या आठवण आली. आज आहे सोमवार. बिबट्या गुरुवारचा दिसतो. केक कापायचं होतं. हम्म. तिथे काय झालं? बिबट्या आहे का? तिथलं झाड तोडली आपण तिथे पाठी बसायला होतो. बिबट्या तोडली. हा पकड ना जरा. ते चांगलंच काय घालायचा थांबवी. तिकीट ठेवायचं ना बे. काय डिकीट जागा नाही. वाचानी चाला कृपया या दिशेने चाला. इकडनं चालायला सांगितले ना आपल्याला. सीसीटीव्ही माणसं काढलं आहे. तिकडे छाईत आहात. तर इकडं आम्हाला दिसलाय शेतकरींचा झाडं झडती. तुम्हाला दिसत नाही इकडे फुलवाटा. नको रे फालतू गिरे. तर घेतला थोडं मी झूम केला चुकून. चालू कर की केलाय मी. बोलत नाही आपली पब्लिक. मी फर्स्ट टाइम आलोय. बाकीच्यांचं काय माहित नाही. सूचना कुठं आहे? हा इकडे लिहिली नाही 12 वर्षाला खाली पोरा ना. तर इकडे 12 वर्षाचा हवं का बसलाय. हा बाबू बरोबर आहे. इकडे बॉडी होते बनवून हे करून खरं हल ते बोलते बॉडी होते. आता मला हेच करावं लागेल. काय वाढतं ह्याच्याने बायसेप. रोज येतोस? रोज राहतोस कुठं? इथे राहतो काय? चालेल चालेल. ब्लॉगिंग. सुरेश बाबूने ओळखतोस? नाही आता थोडं त्याला नाही ओळखत तर मला तरी काय ओळखते. तो चिपळूणचा मोठा ब्लॉगर आहे आणि आम्ही तर काय नाही त्याला नाही ओळखत. तर ही काय करतायत बघा पोरं. इकडे आपला वरडा खाणार आपण 100%. नाही इकडे बघा. खेळू नाही लिहिले तिथं. मग 12 वर्षाचे हा खेळ. अरे आम्ही वाचतात नाही रे. वाचलं नाही रे. चुकून सॉरी चुकलंय. व्यायाम हा मग आपण खेळू शकतो. खेळा मग आपलाच आहे हा सगळा. अरे ते बघायचं होतं ते गेली काय. तर अशी काहीतरी पोरं आपली व्यायाम करतायत. हाताचा व्यायाम हो. एक हाताने फिर तिथे पकडायचा वरती मी हा याला पकडायचा. दोन्ही हाताने करत असतो. आता दोन्ही हाताने कर. पूर्ण गोल फिरला पाहिजे. दोन्ही हात म्हणजे आता दोन हात घ्यायचं. नाही दोन्ही हातात फिरवायचं असा. गाडी हा रोलर तर आम्ही आलोय फुगं घ्यायला. फुगं घेतो बघा इकडे तलाव फुगे घ्यायला आलोय. ह्यानी मला एक ट्रिक सांगितला ना. ह्यानी ते पांढरे दिसतात ना त्याच्यावर पावलं टाकायची. ते बघ ते बघ ते बघ. मग अशी आपल्याला चालायची शिस्त लागते. ह्यानी मला सांगितलं. म्हणजे तो दाखव कोण आहे. प्रथमेश जा इकडे बघ. तुम्ही आता नारायण तलावात आलात ना कधी तर ते ह्यांच्यावर चाला पांढऱ्यांवर. स्पीड वाढते. मग तुम्हाला स्पीड वाढते आणि चालायला हा स्पीड वाढते आणि चालायला सरळ सरळ समजते आपल्याला. इकडनं ह्या पांढऱ्यांवर नका चालू. ह्या मधल्यांवर झाला जसं की आम्ही चालतोय. आम्ही इकडं आलो. काका आम्हाला भिंगरी दाखवतात. अरे नाही उडत आहे. नाही 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 नाही. आता बघा गेला आता बघा. ही ही लांब जाईल मला वाटते. हा मस्त मस्त. डॉन लोक चालतात बघा कशी रस्त्यावर. आमचाच रस्ता आहे ना हा चिपळूणचा. तिकडनं झाला. मग आता आम्ही पण तुम्ही घ्यायला फिरतोय. आज सोमवार. आज सगळं बाजार बंद आहे. एकच दुकान चालू आहे मला दिसतोय चपलीचा. जे आहेत आम्ही फुगं घ्यायला फिरतोय. फुगच भेटत नाही. आज दुसरं फुगं घ्यायला लागतील. हे क्वालिटी कशाला आतमध्ये इथे भेटतात. चल मग आलो 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 आलो. त्याला काय झालं तिथे इथे भेटतात. मी चालू आहे काय कसली बेकरी आहे. क्वालिटी क्वालिटी बेकरी.
दिस इज ब्रँडेड. दिस इज ब्रँडेड. फक्त आम्ही ब्रँडेड घेतो. आम्हाला पाहिजे होती काजू बदाम पिस्ता पण इकडे काजू बदाम नाही. हे घे ना हे काय सुट्टी कशी भेटते आता बोलतो ब्रँडेड घ्यायची. हां हां हां. काहीतरी आहे. कितीला हा 200 बदाम आणि अंजीर घे. अंजीर कधी खाल्ली नसेल नाही मध्ये. पण काय पण अंजीर म्हणजे काय असतं? अंजीर म्हणजे ते गोड लागतात. हे सर्व गोड भरपूर. नाही मग फळ खाऊन बघू आहे. शकतो का ट्रायला? ट्रायला काय तो हे आहे आईस्क्रीम आहे. काय करू घेऊ घेऊन चांगला लागतो. मग चला आता डायरेक्ट ऑनलाईनवाले बंदी आहेत आपले. झालं आता घेऊन. आई आपला खर्च भरपूर करतोय. आता एक घड्याळ घेतला 1500 वाला आणि आता घेतला ना 500 वाला. 2000 रुपये जागेवर उडवले. एवढी 2000 गेलो ना हे मला परत करायचं आहे. 2000 जागेवर. पुणेकर बॉईज बस ऐकत नाही. गावी आल्यावर खर्च आमच्यावर नाही पण स्वतःवर करतात. आम्हाला आता दुकान भेटलंय फुग्याचा. तिथं डिस्कशन चाललंय. केले चालू. हा दुकान आहे. चला मग घ्या. टाका द्या. कोण करणार आहे पैसे? त्यांना बोलू. राजू मिक्स घ्यायची की सिंगल घ्यायची कलर? सिंगल घ्यायची वाटतं 12. प्रत्येक दोनच कलर प्रत्येक एक घेऊया. प्रत्येकातले एक म्हणजे जो पेवाला आहे ना त्याला इकडे बोलवा. सिंगल नुसार घेऊया. कलर एक कलर द्या. एक मिक्स होतो. आम्ही आता घेतलेले आहेत फुगे. आता मागतोय अशा रिबिन. हा अजून त्यापेक्षा त्यातले घेतलेले परवडले ना अजून. असं जेवढे भेटले तेवढे घेऊया आता. असं आम्ही घेतलेलं सामान भेटलेले आहेत आम्हाला एवढी फिरून. किती आला त्या? एवढ्या लागतात तुकडे. कमी पडलं तर कुठं भेटेल? चला ह्यात टाक आधी. हा बघ. गुड जॉब. आणि तुम्ही फिरा तिकडे. आता आपले कामं झालेले भेटले आपलं सगळं. चला आपली पोरं आलेली एवढी फुगं घ्यायला फक्त. आता फुगे घेतलेले आम्ही. 2 प्लेयर आता एक्स्ट्रा वाढलेले आहेत. नाही इधर आहे आपला क्रिकेटर बॉय कलवंड एक्सप्रेस. काली बिली बघा. हा हे बघा एवढे आलेले आहे फक्त फुगे घ्यायला. 4 वाजता आले. एवढं काय घेतला बघ ना आता फुगे बघ फुगे बघ हे फुगे घ्यायला आले. मग काय. आणि हे पिशवी आहे. वॉरंटी आहे 2 वर्षाची. कापजा आपली सगळी पब्लिक भेटले. आता आम्ही जाणार घरी. घरी जायच्या आधी काय होतं काय पोरं आलेत इथं वडापाव खायला. कुठे आलोय? कुंज विहार. तर हा तो आम्ही आमचा फर्स्ट ब्लॉग बघा त्याच्यात तेव्हा आम्ही वडापाव आणले तिथेच आलोय आम्ही खायला आज. हातबांगड्याची मारामार. हा हा काय सांगता येत नाही. नंतर बघू. वडापाव खायला मंचुरियन किंवा वडापाव. आम्ही वडापाव खाता आहे ना. आम्ही वडापाव खाता आहे ना. तू पण खा. पैसा 5 रुपये आहे का रे बाबा. वडापाव 20 का है. जीपे का कैश नहीं. जीपे है ना. देता हूँ है ना. हे पाहिजे मंचुरियन. वडापाव दे रे. जरा तू पकड. नाही आम्ही देतो.
लेखून 5 रुपयात वडापाव पाहिजे तर नाही खाल्ला. अरे ह्यानं 5 रुपये दिले, वडापाव सांगतो खातो काय नाही बोलला. 5 रुपये दिलं खुश गेला लगेच धावत. काय केलं आता समज त्याने 5 रुपये मंचुरियन दिला नाही तर परत येणार होतं असं वाटत नाही. तिकडे गाव जाऊया. पोरं बसलेत आता, पोरं बसले तर ऊसाचा रस पियाला, रसाचा ऊस. काय 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 तुमचा फेवरेट आहे. हो का? आम्हाला माहिती नव्हतं. आता आम्ही याला प्रथमेशला बसवला नाही. रसाचा ऊस बेटा, रसाचा त्या रसाचा येतोय नुसता. प्रथमेश बुवड. हा यांची इन्स्टा आय डी प्रथमेश बुवड. पुढं काहीतरी नंबर आहे 0707. फॉलो करा. आता आपल्याकडे आलेला आहे. अरे थांबा की नाही, सगळ्यांना येऊ दे एक साथ. ए तिकडे अरे तिकडे ठेवली ना अर्धी. थांब रे थांब, मी आनंद देतो. नको घ्या घ्या, सुरुवात करा. आजू याच्यात हा मागणं 2 कळली. कसा आहे हे? कसा आहे रे? एक नंबर. हा रसाचा ऊस. कसा आहे कसा आहे? मस्त आहे. रसाचा ऊस आहे, ऊसाचा रस. चला चला हे लवकर जाऊया आणि त्याला वैतागल करणार नाही, फुगा लावणार नाही. चला आता झालाय ना आपला. आता कधी पाठणार नाही कधी गाडी. टायमाला यायचं असेल तर चला. आता आम्ही निघालोय घरी. सगळी पोरं निघाली. हा चालेल टाका. कोणाची गाडी? पेट्रोल टाका जातोय गाडी. पेट्रोल हो. कुठं आहे? पेट्रोल टाकायला जातोयस काय? हा जर काढतील जरा. गरमच द्यायला पेट्रोल. पाऊस. तो विषय असा होता. हां तर विषय असा होता, आम्ही आलेलो फुगे आणायला. उद्या आहे वर्धापन दिन त्या देवळाचं, त्यामुळे फुगे आणायला आलेलो. फुगे आणायला आलोय 4 वाजता आणि इकडे तिकडे फिरत राहिलो. आता वाजलेत किती वाजलेत? 7:30. आम्हाला जायला 1 तास लागणार, म्हणजे 8:30. आणि आम्हाला डेकोरेशन पण करायचं आहे जाऊन. सगळं आहे, देवळाचं डेकोरेशन वगैरे आहे ते सगळं. सब कुछ बरोबर इधर ही हमारे पास, म्हणजे आम्हीच घेतले सगळं सामान आणि आमच्याकडे आणि आम्ही इकडे तिकडे फिरतोय. त्यामुळे आता जाऊया डायरेक्ट घरी गेल्यावर डायरेक्ट देवळात गेल्यावर डेकोरेशन. तर डेकोरेशनची व्हिडिओ एवढंच आपण संपवलेला आहे. आजच्या ब्लॉगमध्ये नाही, उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला ती टाकी पण नाही लागत. चला चालू करतोय. आता जाऊया डायरेक्ट घरी. तर इकडे आता आम्ही आणलेले फुगे आता फुगवायची सुरुवात करतायत. सगळी पोरं आलेत, जेवण खाऊन आलोय. ते बसा फुगवा. हा सगळी पोरं आलेत, आपली जेवढी गेलेली तेवढीच आलीत सगळी कामाला. देऊळ दाखवतो असं काहीतरी आमचं देऊळ आहे आणि आमच्या देवी ग्रामदेवता. आणि इकडे सगळी पोरं. उद्या कार्यक्रम आहे त्यामुळे फुगवा फो. अजून आदू पाच फुगवतोय. फुगव फुगवतोय मगापासून. नाही अजून मोठा. हा बरोबर आहे ना. त्यांना फुगवतात, फुगायला गाठ नाही मारता येत. आता हे शिकवतात. आबा काय बनवला नाही.
हे अक्षर यासाठी मागितलेला गाड मान त्याला. हे कार्तिक हे फुगे सगळे तिथे घे. हे घे हे सगळे घे. कार्तिक तिकडे रे. गदा 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 काय केलं तू त्या मध्ये दाबला ना त्याला, मध्ये दाबला झाला ना राजाचा, झाला केलाच त्याला होत ते. मग ताणल्यावर तसं होतो आदू. मेसी 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 आला आदू मार, पडला नाही पाहिजे हा खाली. नका रे, नका करू असं, नका. अरे अजून तोंड बघ ना कसा केला अरे कशाला वाजवतोय ते वरड वरड त्याला. असे दोन घ्यायचे आणि ओ ओल मारायचा आहे. कलाकार आहेत ना त्यात. डेकोरेशनची काम ही पोरं घेतील, फक्त फुगे फुगवायचे. फुगे फुगवायचे आणि असे फुगे लावून द्यायचे बस. कोणाकडे असलं ऑर्डर तर सांगा. ओमकार बोर्डला पहिला फोन करा. अध्यक्ष ओमकार बोर्ड. हा पोरं आता 3-3चे गट्टे करतात. तिकडे अर्धे झालेत. कार्तिकला घरी पाठवतात. बारकाय सगळ्यात म्हणून यांना घरी पाठवतात. आता तर त्याचा तोंड बघायचं झालाय. अण्णा पाठव जायला. आम्ही पण असं करायचो, आम्हाला पण पाठवायचे घरी आम्ही लहान असताना. काही काम असलं काय राहायला गेलं असेल तर घरी पाहिजे जायला. तसं आता ह्याच्या पाळले पांढरनाथ हे आहेत. मी नाही रंग मोज हे करतो तो, हे रंग घ्यायला गेलेली आहे. तनु आता बोलल्यासारखं आम्ही ऍस्थेटिक वाले फुगे आणले. ऍस्थेटिक वाले ऍस्थेटिक कुठला तू बोल एकदा. ऍस्थेटिक कार्तिक बोलते बघ. कार्तिक बोल ना हे कुठले फुगे आहेत आपले? कुठले हे कुठले फुगे आहेत? ऍस्थेटिक आहेत बोल. एस्थेटिक हा आता मी सांगितलं बोलतोय एकदम पाठ बोल. इकडे या टाईप मध्ये काहीतरी आम्ही लावतोय असा ग्रीन 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 ग्रीन. या इकडे फुलं लावणार वाटते. इकडे तसं फुलं काहीतरी आहेत. काहीतरी सीन आहे. आणि ही आहे पालखी. हिला उद्या नाचवणार. आणि आपले काय हे बोलतात फुगे अशी बांधून झाले आहेत. आता लावायची इकडे कमानी. कमानीत ना कांदडा आपलं सगळं झालं. जे वायरमॅन अण्णा बिना ITI करून अण्णा सगळी कामं करतो. ऑलराऊंडर आहे. ITI नाही करणार अण्णाकडनं सर्व कामं करणं. जेवढ्या पण लाईटी असतील अण्णा लावून देईल आमचा. ऑर्डर देत असतात तर द्या. उद्यापासून बोलूया असं. देऊ शकतो उद्यापासून बोलूया. उद्यापासून असं बोलूया. अरे मस्त भाषा आहे, मला आवडली थोडीफार. नाही करतो की कोण काय केलं बोलतात की नितेश आहे म्हणून नितेश आवाज देतात. कोण नाही देत त्यात देतात सगळे. इकडे सगळं चाललंय डेकोरेशन करायचं सगळं. येस
असं कर बस. तिकडे जर चाललंय आता वाजलेत 11 वाजले तर डायरेक्ट आता उद्या भेटू. उद्याचा ब्लॉग नक्की बघा. उद्या सगळं केलेलं दिसतं तुम्हाला. काय बस उद्या डायरेक्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा. आजचा ब्लॉग इथे एंड करू. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला मोठं करा. बस बाकी काय नाही.